नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। MPSC राज्यसेवा 2024 उपजिल्हाधिकारी DYSP आणि तहसीलदार बनण्याची लास्ट इयर MCQ पॅटर्ननुसार शेवटची संधी असेल आणि तुम्ही पण होऊ शकता। पण कसं तुम्ही हे एक्झाम जे आहे ते क्रॅक करू शकता त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्कीच बघा। तुम्हाला नक्कीच एखादा क्लू जो आहे हा व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळून जाईल। पण हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की ज्यांना कंबाईन 2024 पण करायचे आहे आणि ज्यांना राज्यसेवेची पण परीक्षा जी आहे ही देऊन क्लास 1 अधिकारी तुम्हाला बनायचं आहे। ओके, आणि ज्यांचा शेवटचा अटेम्प्ट असेल राज्यसेवेचा म्हणजे सगळ्यांचा शेवटचाच अटेम्प्ट म्हणू आपण, कारण MCQ पॅटर्ननुसार हा शेवटचा अटेम्प्ट राहील। ठीक आहे, कारण 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो आहे तो होणार आहे। तर त्याच्यामुळे MCQ पॅटर्ननुसार जर कोणाला उपजिल्हाधिकारी DYSP आणि तहसीलदार बनायचं असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असेल। शेवटी तुम्ही एक ड्रीम घेऊन या MPSCच्या फील्डमध्ये येता। ते ड्रीम कुठलं असतं की तुम्हाला सर्वांना वाटतं की क्लास 1 अधिकारी व्हावं। क्लास 1 अधिकारीमध्ये प्रॉबेबली ह्या 3 पोस्ट तुम्हाला त्याच्यात जास्त आकर्षण असतं। एक असतं ते जिल्हाधिकारी, दुसरं आहे ते DYSP आणि तिसरं जे असेल ते तहसीलदार। याच पोस्ट आपल्याला प्रॉबेबली ज्या असतात ह्या माहीत असतात आणि याच पोस्टचं बऱ्याचपैकी विद्यार्थ्यांचं ड्रीम असतं आणि या पोस्टचा विचार करूनच तुम्ही ह्या MPSCच्या फील्डमध्ये आलेला असता। इव्हन जर तुम्ही जुने विद्यार्थी असाल आणि जर तुमचं ड्रीम असेल क्लास 1 अधिकारी बनायचं आणि हा तुमचा शेवटचा चान्स असेल MCQ पॅटर्ननुसार, तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। याच्यामधून तुम्हाला जे काही प्रॅक्टिकली रियालिटी जी असेल ती तुम्हाला मी सांगेन, त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। तर आता सुरुवात करूया। शेवटची का पूर्व परीक्षा कधी होऊ शकेल राज्यसेवा 2024ची आणि कोणी राज्यसेवेचा अभ्यास करावा, असे एकूण 3 प्रश्न जे आहेत त्या 3 प्रश्नाचे उत्तर आपल्याला या स्लाइडमधून बघायचे आहेत। तर आता बघा शेवटची का, कारण 2025 पासून जे आपल्याला माहिती आहे की मुख्य परीक्षेला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो होणार आहे। ओके, तर त्याचं हे एक पहिलं रिझन आहे। प्लस शेवटची का म्हणता येईल, कारण तुम्ही 4-5 वर्ष, कुणी 7-8 वर्षसुद्धा या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये घातलेलं असतात आणि तुम्ही बऱ्यापैकी ह्या पॅटर्नशी तुम्ही मिळते जुळते झालेला आहात। तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नशी अजून मिळते जुळते झालेला नाही आहात। त्याच्यामुळे तुमच्यासाठी डू ऑर डाय अशी सिच्युएशन आहे तुमच्यासमोर। त्याच्यामुळे शेवटची संधी, शेवटचा प्रयत्न म्हणूनच तुम्हाला ह्या परीक्षेचा अभ्यास जो आहे हा इथून पुढं तुम्हाला करायचा आहे। ॲट एनी कॉस्ट तुमची प्रिलियम असेल, मेन म्हणजे आधी प्रिलियम प्लस मेन्स ही सुद्धा चांगल्या मार्काने निघून तुम्ही इंटरव्ह्यूला क्वालिफाय होऊन तुमच्याकडे एखादी क्लास 1 जी पद येईल ते क्लास 1च्या ज्या काही जागा येतील त्या किंवा क्लास 2च्या ज्या काही जागा येतील त्या राज्यसेवेच्या परीक्षेतून हे तुमचं काढणं ड्रीम असलं पाहिजे। यासाठी तुम्हाला आता तुमची झोप जी आहे ही कमी करावी लागेल। काही सुद्धा फरक पडणार नाही 1 वर्षभर जर तुम्ही हार्डवर्क केलं तर, कारण एवढी वर्ष जर तुम्ही दिलेली आहेत या परीक्षेसाठी, तर आता थोडक्यासाठी मागे हटू नका। काय व्हायचं आहे ती होऊ दे, परीक्षा काढायची म्हणजे काढायचीच आहे। 8 तास अभ्यास करा, 10 तास अभ्यास करा, काही होऊ दे, मरणार तरी नाहीच। ऑलरेडी तसे पण तुम्ही मेलेलाच आहात आता, कारण तुम्हाला ना कोणी विचारतंय ना कोणी, तुमच्याकडे एकच राहिलेलं आहे ऑप्शन, एक तर या परीक्षेतून पोस्ट काढा, नाहीतर आयुष्यभर गाढवासारखं दुसऱ्याला मोठं करण्यामध्ये तुमचं अख्खं आयुष्य वाया घालवा, किंवा तिसरा एक ऑप्शन असतो बिझनेसचा। पण बिझनेसमध्ये थोडासा स्ट्रगल असतो, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट असते, पण एकदा बिझनेस सेट झाले की तो सुद्धा चांगलाच आहे। पण तुमचं मन तुम्हाला खात राहील की तुमच्यामध्ये कॅपॅसिटी असून सुद्धा तुम्ही एखादं क्लास 1 किंवा क्लास 2 जे गॅझेटेड पद आहे हे तुम्ही काढू शकला नाही, हे तुमचं मन तुमचं खात राहील। त्याच्यामुळेच मी म्हणतो की हा शेवटचाच चान्स आहे, शेवटची संधी आहे, कोणी सुद्धा मिस आउट करू नका। दुसरी गोष्ट आहे, ही सोनेरी संधी आहे, कारण निवडणुकांचं वर्ष आहे। जागा जर चांगल्या आल्या आणि 24-25ला रिटायरमेंट भरपूर आहेत लक्षात ठेवा, त्याच्यामुळे जागा या क्लास 1च्या जास्त येऊ शकतात, अशी शक्यता नाकारता येत नाही। त्याच्यामुळे तिथे सुद्धा तुम्हाला सोनेरी चान्स आहे। आणि भले कितीही जागा आल्या तर या शेवटचाच MCQ पॅटर्ननुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे, त्यामधली तुम्हाला एखादी पोस्ट काढायची। भले तुम्हाला पूर्वला जागा कमी दिसतील, पण मुख्यला परीक्षेला ह्या जागा तुम्हाला वाढलेल्या दिसू शकतात। आणि प्रत्येक वेळेला असंच होतं, राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला जागा कमी येतात पण मुख्य परीक्षेला एकदमच जागा ते वाढवून ठेवतात। ठीक आहे, त्याच्यामुळे जे कोणी पूर्व परीक्षेला सिरियसली घेत नाहीत त्यांची ते गोल्डन संधीला हुकून जातात दरवर्षी। त्याच्यामुळं पूर्व प्लस मुख्य दोन्ही तुम्हाला एकत्रितच करायचं आहे, ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगेन कशा पद्धतीने करायचं आहे। त्याच्यामुळे सोनेरी संधी आहे, निवडणुकांच्या वर्षात जागा चांगल्या येऊ शकतात, ते सुद्धा एक तुमच्याबरोबर तुमच्या फेवरला एक पॉसिबिलिटी आहे, त्याच्यामुळे संधी सोडायची नाही। तिसरी आहे, पूर्व परीक्षा जी आहे ही फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होऊ शकेल। म्हणजे आता ऑक्टोबर संपत आला, ठीक आहे, 23 ऑक्टोबर 2023ला हा व्हिडिओ बनवतोय, अजून एक 7-8 दिवस बाकी आहेत, पण तसं संपलं तुम्ही कन्सिडर करा। नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी
हे 3 महिन्यात तुमच्याकडे उरलेले आहेत. ओके, ज्यांनी काहीच वाचलेलं नाही आतापर्यंत त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो काय करायचं आहे, आणि ज्यांनी ऑलरेडी वाचलेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो काय करायचं आहे. कारण तुम्हाला दोन्ही गोष्टी पॅरलली न्यावं लागणार आहेत. पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल, ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला पॅरलली न्याव्या लागतील. तुमचं माइंडसेट त्या पद्धतीने तुम्हाला बनवावं लागेल. ठीक आहे, तर एक गोष्ट सांगू, फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये जे आहे ते पूर्व परीक्षा होऊ शकेल. जर पुढे गेली आपल्यासाठी चांगलंच आहे. एप्रिलला झाली तरी सुद्धा आपल्यासाठी चांगलं आहे. मे मध्ये झाली तरी सुद्धा आपल्यासाठी चांगलं आहे, कारण तुम्हाला थोडासा एक्स्ट्रा अवधी जो आहे हा मिळणार आहे. ठीक आहे, तरी सुद्धा किती जरी अवधी मिळाला पण एका वर्षाच्या पिरियडमध्ये तुमचे पूर्व पण होणार आहे, मुख्य पण होणार आहे. 1 वर्ष तुमच्याकडे राहणार आहे. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षामध्ये ठेवाव्या लागतील. ठीक आहे, तर ही पूर्व परीक्षाची आहे प्रोबेबली शक्यता आहे फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये राज्यसेवेची होऊ शकेल. त्याच्यानंतर लवकरात लवकर तुम्हाला आता जागं व्हावं लागेल. जर तुम्ही झोपलेला असाल आणि तुमचं जर ड्रीम असेल की नाही बाबा मी एवढी वर्ष घातलेलं तर मला एखादं क्लास 1 पद जे आहे ते मिळवायचं आहे, मग भले ते कुठलेही असू दे, DYSP असू दे, तहसीलदार असू दे, डेप्युटी कलेक्टर असू दे, सहाय्यक विक्रीकर आयुक्त असू दे, उपशिक्षणाधिकारी असू दे, कुठलंही पद असू दे राज्यसेवेतून, ते पद चांगलीच असत लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही. त्यामुळे कुठलंही एखादं पद हे तुम्ही लवकरात लवकर काढून घेऊ शकता. ठीक आहे, त्याच्यामुळे जागे होऊन लवकरात लवकर 2024च्या परीक्षेसाठी आत्तापासूनच लागा. ठीक आहे, आणि ज्यांचं फक्त राज्यसेवेचं टार्गेट आहे त्यांनी फक्त राज्यसेवाच करा, आणि ज्यांना एखादी पोस्ट हवी असेल लवकरात लवकर 2024ला त्यांनी कंबाईंड परीक्षेची तयारी करा. पण सर तुम्ही तर म्हटलेलं की दोन्ही जर मला हवे असतील तर काय करावं लागेल, आता ते सुद्धा तुम्हाला सांगतो. पण जर दोन्ही तुम्हाला करायचं असेल, राज्यसेवा पण करायची आणि कंबाईंड पण करायचे आहे, तर त्यांच्यासाठी इथून पुढे जे काय पॉईंट सांगतो हे तुम्ही केअरफुली ऐका. तर पहिली गोष्ट म्हणजे दोन्ही परीक्षेची एकत्रित तयारी तुम्ही करू शकता का, याचं उत्तर येस असं आहे. दोन्ही परीक्षेची तुम्ही एकत्रित तयारी करू शकता, मात्र याला काही रिक्वायरमेंट आहे. कमीत कमी तुमचा अभ्यास इथून पुढं 8 तास होणं प्रत्येक दिवशी गरजेचं आहे. जर तुम्ही 3 तास आणि 4 तास अभ्यास करतो म्हणाला, राज्यसेवा तुम्ही विसरून जावा, नाही होऊ शकणार. कमीत कमी 8 तास अभ्यास करणं तुम्हाला इथून पुढे गरजेचं आहे, आणि ते पण कंटिन्युअस 1 वर्षभर. ठीक आहे, काय फरक पडतोय तुम्हाला जर 1 वर्षभर कंटिन्युअस जर तुम्ही अभ्यास केला तर 2-3 तालुके जर तुमच्या हाताखाली येणार असतील तर तेवढं तुम्हाला त्या तपातून जावं लागेल, तेवढं तुम्हाला सोसावं लागतील गोष्टी, तरच तुम्ही त्या पोस्ट पदापर्यंत पोहोचलेला असाल. नुसता विचार करून कोणीही उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, DYSP होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला हा अभ्यास करावा लागतो, नियोजनबद्ध अभ्यास करावा लागतो, त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवावी लागते, स्वतःवरती प्रचंड आत्मविश्वास लागतो, तरच त्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात. दुसरी गोष्ट आहे, दररोज 1 तास HRDचा पेपर करा. HRD म्हणजे मानवी संसाधन विकास आणि मानवी हक्क नावाचा जो पेपर आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा, हा तुम्हाला कंटिन्युअसली करायचा आहे. लक्षात ठेवा, भले पूर्व परीक्षा असू दे किंवा काही असू दे, दररोज 1 तास तुम्हाला, मी असं कन्सिडर करतो की तुम्ही काहीच केलेलं नाही आतापर्यंत आणि तुम्हाला दोन्ही परीक्षेची तयारी करायची आहे, आणि तुमच्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे, तुम्ही 8 तास एका जागेवर नाही म्हणता येणार, कारण तुम्ही थोडंसं मध्ये मध्ये ब्रेक सुद्धा घेऊ शकता, पण 24 तासामध्ये कमीत कमी 8 तास तुम्ही अभ्यास करू शकता. एवढी जर तुमच्यामध्ये कॅपॅसिटी असेल, दररोज 1 तास HRDच्या पेपरला तुम्हाला द्यायचं आहे मुख्य परीक्षा होईपर्यंत, रोज कंटिन्युअसली. दुसरी गोष्ट अशी आहे, दररोज तुम्हाला अर्धा तास विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाला, जो की मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला 4 नंबरच्या पेपरमध्ये हा जो विषय आहे, याला तुम्हाला दररोज अर्धा तास द्यायचा आहे. कधीपर्यंत, जोपर्यंत मुख्य परीक्षा होत नाही तोपर्यंत. लक्षात ठेवा, जर पूर्व परीक्षा पास झाला तर तुमच्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे, पण जर तुम्ही पूर्व परीक्षा जर नाही पास झाला, लक्षात ठेवा ह्या गोष्टी इथून पुढच्या तुम्ही स्किप करायच्या आहेत आणि डायरेक्ट स्विच तुम्ही कंबाईनच्या एक्झामवरती करायचं आहे. जर कंबाईन आधी झाली, पूर्व परीक्षा जरी क्रॅक झाला तरी सुद्धा तुम्हाला राज्यसेवेचं तुमचं ड्रीम आहे, त्याच्यामुळे हे शेड्यूल तुम्हाला कंटिन्युअसली फॉलो करावंच लागेल. ठीक आहे, कुठली ना कुठली तर पद तुम्हाला 100% मिळणार आहे जर तुम्ही हे फॉलो केलं तर. 1 तास HRDच्या पेपरला द्या, अर्धा तास सायन्स अँड टेकच्या पेपरला द्या, जो राज्यसेवेचा 4 नंबरचा पेपर आहे त्याच्यातला घटक जो आहे तो. प्रत्येक विषयाची 2 संदर्भ पुस्तकं पाठ करून ठेवा. प्रत्येक विषयाची 2 संदर्भ पुस्तकं पाठ करून ठेवा. आता एक म्हणजे तुम्हाला राज्यसेवेला माहीत असलं पाहिजे, कंबाईन आणि राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये एक्झॅक्टली डिफरन्स काय आहे हे ज्याला कळलं तो दोन्ही सुद्धा पोस्ट काढून मोकळा होईल. ठीक आहे, डिफरन्स असा आहे, पूर्व परीक्षेला तुम्हाला प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि पर्यावरण ह्या 3 गोष्टी फक्त ॲडिशन आहेत. बाकीचं कंबाईनच्या पूर्व परीक्षेला वाचता तेच राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला आहे. आणि पूर्व परीक्षेचा जो कट ऑफ आहे हा तुमच्या पहिल्याच पेपरवरती लागणार आहे, म्हणजे GHच्या पेपरवरती लागणार आहे. दुसरा पेपर हा फक्त CSATचा क्वालिफाईंग पेपर आहे. ओके, आणि CSATच्या पेपरमध्ये तरी काय आहे, गणित, बुद्धिमत्ता आणि जे पॅसेजेस आहेत ते. ठीक आहे, डिसिजन मेकिंगला काही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, ते 5 प्रश्न तुमचे हक्काचेच असतात, पण बाकीचे जे पॅसेजेस असतील हे सुद्धा तुम्ही करू शकता डेली, त्याच्यामध्ये काहीच विषय नाही आहे. गणित आणि बुद्धिमत्ता हे तुम्ही कंबाईनला पण करताय, राज्यसेवेला पण तुम्हाला करायचं आहे, आणि राज्यसेवेला CSATचा पेपर हा क्वालिफाईंग आहे, त्याच्यामुळे तुमचा भर जो आहे हा तुमचा पहिल्या पेपरवरती असला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुसरा पेपर हा सोडूनच द्यावा पूर्णपणे, तर ते गणित आणि बुद्धिमत्ता तर तुम्ही करतायच, प्लस दररोज 3 ते 4 पॅसेजेसची जरी प्रॅक्टिस तुम्ही केली तरी सुद्धा तुम्ही CSAT हे क्वालिफाईंग होऊ शकाल. आणि मी जे तुम्हाला विषय सांगितले, प्राचीन भारताचा
भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि पर्यावरण. फक्त हे 3 विषय राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये ॲडिशन आहे. आणि मुख्य परीक्षेला काय ॲडिशन आहे? मानवी संसाधन विकास, विज्ञान आणि तंत्रज्ञान. हे फक्त विषय मुख्य परीक्षेला ॲड आहेत. बाकीच्या सगळ्या गोष्टीला जी तुम्ही संदर्भ पुस्तकं वापरता तीच सगळी वापरायची आहेत. फक्त 4 ते 5 विषय, 5 विषय धरा तुम्ही, हे वेगळे वाढतायत आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की एकदम जास्त आहे, पण असं नाही आहे. लक्षात ठेवा, तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे ना 8 तास बसायची, कंटिन्युअसली बसा, कन्सिस्टन्सी ठेवा, 1 तास 1 वर्ष द्या, 100% तुम्हाला सांगतो ॲटलिस्ट कंबाईनमधली तरी तुमची एखादी पोस्ट निघेल किंवा राज्यसेवेतून तरी तुमची एखादी पोस्ट निघेल. ठीक आहे, पण पोस्टपेक्षा अभ्यासावरती फोकस्ड राहा, त्या चॅप्टर व्यवस्थितरित्या समजून घेण्यावरती फोकस्ड राहा, त्या चॅप्टरची रिलेटेड जे संदर्भ पुस्तक आहेत ती व्यवस्थित करून ठेवा. त्या पुस्तकातलं काहीही विचारलं तरी तुम्हाला यायला पाहिजे. आयोगाच्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका सोडवा, पूर्व असू दे किंवा मुख्य परीक्षा असू दे. आता इतके आयोगाने मुख्य परीक्षेला प्रश्न विचारलेत, राज्यसेवा जर तुम्हाला करणं स्पेसिफिकली तुमच्यासाठी सांगतो, 150 प्रश्न आहेत, आपल्याला 4 पेपर आहेत. ओके, GS 1, 2, 3, 4चे 4 पेपर आहेत. 150 प्रश्न जरी 2013 पासून जरी तुम्ही कन्सिडर केले, 2023 पर्यंत जरी तुम्ही कन्सिडर केले, जवळपास 10 ते 11 तुमच्या मेनच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळून जातील. प्रत्येक पॉईंट व्यवस्थित जर तुम्ही समजून घेतला ना तरी सुद्धा मेन्स साचेबद्ध आहे. लक्षात ठेवा, मेन्सला आवाका साचेबद्धच असतो, कुठलीही एक्झाम असू दे, त्यांनी ऑलरेडी सिलेबस सेट असतो त्याच्यामुळे प्रश्नपत्रिका जरी सोडवल्या ना तुम्ही मेनच्या तरीसुद्धा म्हणजे नुसतं सोडवायचं, नुसतं वाचायचं नाही, विश्लेषणाची सोडवायच्या, तेवढे जरी सोडवले तरी मेनचा तुमचा अभ्यासक्रम इतका जबरदस्त क्लिअर होणार आहे. पण यासाठी तुम्हाला दिवसातला तुमच्या ठराविक स्पेसिफिकली टायमिंग ठेवावं लागेल. जे तुम्ही 1 तास HRDचा पेपर करताय ना, तर त्याच्यामध्ये HRDचा पेपर करत असताना तुम्ही कुठला चॅप्टर घेणार आहे HRD मधला, समजा तुम्ही बालविकास घेताय, तर बालविकासवरती आजपर्यंत आयोगाने कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत आणि कुठले चॅप्टरवरती अजून प्रश्न विचारलेला नाही, हे तुमचं ॲनालिसिस असलं पाहिजे डिटेलमध्ये. लक्षात ठेवा, जसं ह्यावेळी तुम्ही डिटेलमध्ये ॲनालिसिस करायला सुरुवात कराल ना, 100% तुम्ही यशाच्या दिशेने जायला प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे आयोगाच्या झालेल्या प्रश्नपत्रिका फार महत्त्वाच्या आहेत. जर तुम्हाला 2024ची पूर्व आणि मुख्य राज्यसेवेची क्रॅक करायची असेल तर लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यामुळे याला सुद्धा वेटेज तुम्हाला द्यावं लागेल. राज्यसेवा परीक्षेला बेसिक विज्ञान पक्का असणं फार गरजेचं आहे. बेसिक विज्ञान कशासाठी, हे मी पूर्व परीक्षेच्या बाबतीत बोलतोय, दोन्ही सुद्धा बाबतीत बोलतोय, पूर्व प्लस मुख्य परीक्षा. बेसिक विज्ञान म्हणजे 11वी 12वीची जरी NCERTची पुस्तकं तुम्ही वाचली राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला, डायरेक्टली स्टेट फॉरवर्ड प्रश्न येतात. म्हणजे येतात 15 प्रश्न असतात राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला आपल्याला. ठीक आहे, तर 15 पैकी कमीत कमी 5 ते 6 प्रश्न तुम्हाला डायरेक्टली स्टेट फॉरवर्ड NCERT मधून दिसतील. त्याच्यामुळे NCERTला अजिबात कमी लेखू नका. 11वी 12वीचे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी पुस्तकं व्यवस्थित वाचून ठेवा. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला फिजिक्सचं डेरिव्हेशन वाचायचं आहे, केमिस्ट्रीच्या रिॲक्शन्स तुम्हाला करायचे आहेत, असं नाही विचारत आयोग फक्त त्या कन्सेप्टमधील महत्त्वाचे फक्त मुद्दे विचारतं. लक्षात ठेवा, मुद्दे सुद्धा फक्त तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, यासाठी 11वी 12वीची NCERT वाचून ठेवा, ही सुद्धा ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. शेवटी तुम्हाला स्कोर करायचा आहे. 55% तुमचा पूर्व परीक्षेला पहिल्या पेपरमध्ये जो स्कोर झाला राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये, तरीसुद्धा तुमची पूर्व परीक्षा निघू शकते. आत्ताच पण तुम्ही कट ऑफ बघा, 107च्या आसपासच कट ऑफ लागलेला आहे. याचा अर्थ काय, 55% म्हणजे 110 सुद्धा कट ऑफ नाही लागलेलं, 107-8चं कट ऑफ लागलं, त्याच्यावरती तुम्ही मुख्य परीक्षेला निघून गेला. म्हणजे 55, 100 मधले 55 जरी तुमचे प्रश्न बरोबर आले तरी सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी, पण 55 प्लसच तुमचा स्कोर व्हायला पाहिजे. ठीक आहे, सगळे मिळून. त्याच्यामुळं तुम्हाला स्कोर कसा कुठून काढायचा हे ज्यावेळी कळलं, हे कसं कळेल, तुम्ही ज्यावेळेला प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस करायला सुरुवात कराल त्यावेळेला, तरच तुम्हाला या गोष्टी सगळ्या समजणार. त्याच्यामुळे विज्ञानसुद्धा 11वी 12वी NCERTचं परफेक्टली करून ठेवा, 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. ओके, आता एक यादी अशी बनवा जे की विषय पूर्वला पण आहेत आणि मुख्यला सुद्धा आहेत. आता ऑलरेडी तुम्हाला मी सांगितले पूर्वला वेगळं काय आहे राज्यसेवेमध्ये कंबाईनपेक्षा, प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि पर्यावरण, हे फक्त 3 विषय फक्त वेगळे आहेत. बाकीचे पहिल्या पेपरमध्ये सगळे विषय जे कंबाईनला करतायत तेच इकडे आहेत. त्याच्यामुळे पूर्वचा तर तुमचा विषय ऑलरेडी क्लिअर झाला. आणि मुख्य परीक्षेला काय वेगळं आहे, जो तुमचा कंबाईनचा सिलेबस आहे त्याच्यापेक्षा मुख्यला वेगळा आहे. मानवी संसाधन विकास आणि मानवी हक्क, विज्ञान आणि तंत्रज्ञान हे एक विषय. ठीक आहे, आणि कृषीचा काही विषय हा मुख्यला वेगळा आहे. म्हणजे फक्त त्याच्यामध्ये ॲडिशन तुम्हाला 3 विषयाची करायचं आहे, म्हणजे तुमचा कंबाईन पण होईल आणि राज्यसेवेची पण तयारी तुमची होऊन जाईल. पूर्व परीक्षा सुद्धा पास करण्याचं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला CSAT क्वालिफाईंग करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला पॅसेजेसची आत्तापासूनच तयारी करावी लागेल. जर पूर्व परीक्षा फेब्रुवारीमध्ये झाली, तुमच्याकडे 3 महिन्याचा अवधी असेल, 3 महिन्यामध्ये दररोज कमीत कमी 4 ते 5 पॅसेजेस तुम्ही बघून सोडवा. कशा प्रकारे पॅसेज आलेले आहे त्याचं एक
त्याचं अवलोकन तुमच्या मेंदूमध्ये व्हायला सुरुवात व्हायला पाहिजे. आणि सीसॅटची तयारी करताना दररोज तुम्ही 3 ते 5 या वेळेमध्ये सीसॅट करा, कारण आयोगाचे पेपरसुद्धा त्याच वेळेला 2:30 वाजता तुम्हाला आतमध्ये बोलवतात, 3ला पेपर चालू होईल, 3 ते 5 पर्यंत तुम्ही सीसॅट जे आहे त्याची तुम्हाला पेपर असतो. तर त्या वेळेमध्ये जर पेपर तुम्ही आत्तापासून तयारी केली सीसॅटची तरीसुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्याचा आवाका जो आहे हा तुमच्या लक्षामध्ये येऊन जायला सुरुवात होऊन जाणार आहे. ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, काय वाढते GS अभ्यासक्रमामध्ये? प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास म्हणजे कंबाईनपेक्षा. ठीक आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास, पर्यावरण, मानवी संसाधन विकास आणि मानवी हक्क, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि कृषी, हे फक्त 5च घटक कंबाईनपेक्षा वेगळे वाढत आहेत. याचा अर्थ असा नाही की हे काय फार वेगळं आहे, नाही, अजिबात नाही. हे फक्त 5च विषय तुम्हाला वेगळे वाटत आहेत आणि हे 5 विषयसुद्धा आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहेत असं समजून जर तुम्ही अभ्यासक्रम केला 100% राज्यसेवा पण निघेल आणि कंबाईनची पण तुमची एक्झाम जी आहे ती निघून जाणार आहे. लक्षात ठेवा. तर फक्त विचार करून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार किंवा DYSP तुम्ही होऊ शकणार नाही. यासाठी तुम्हाला कृतीही करावी लागेल. सर्व शक्य आहे, फक्त तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला काय व्हायचं आहे. उत्तर जर व्हायचं असेल तर अभ्यासाची वेळ 100% वाढवा. तुम्हाला राज्यसेवा पण काढायची आहे, कंबाईन पण काढायचे आहे, म्हणजे अल्टरनेटिव्ह असले पाहिजेत आपल्याकडे 2024ला, कारण आपण रिस्क घेऊ शकणार नाही. कुठली तरी एखादी पोस्ट तुमच्या हातामध्ये असली पाहिजे. ओके. तर पण त्यासाठी 100% तुम्ही आत्तापासून प्रयत्न करा. ठीक आहे. उत्तर व्हायचं असेल तुमचं तर अभ्यासाची वेळ वाढवा, कमीत कमी 8 तास अभ्यास करा. आणि जर व्हायचं नसेल तर एक कंबाईन म्हणजे राज्यसेवा जर तुम्हाला करायची नसेल तर कंबाईनमधून एखादी पोस्ट आधी काढून घ्या, सिक्युअर करा स्वतःला लाईफला आणि 2025च्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या पाठीमागे लागा. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसुद्धा इझी आहे, इतकं काही अवघड नाही आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला रायटिंगची प्रॅक्टिस करावी लागेल. मात्र इथं आपला विषय चालला MCQचा. तर MCQ पॅटर्ननुसार व्हायचं असेल फक्त 5 विषय जे आहेत हे वेगळे वाढत आहेत तुम्हाला, बाकीच्या सगळ्या गोष्टी सेम आहेत. ठीक आहे. जास्त तुम्हाला आता मोठ्या याच्यापेक्षा लॉजिक काही सांगू शकणार नाही. 5 विषय वेगळे वाटतात. जर 5 विषय करण्याची तुमच्यामध्ये कॅपॅसिटी असेल, तुमच्यामध्ये धमक असेल, गॅरंटेड तुम्ही उपजिल्हाधिकारी, तहसीलदार किंवा DYSP काढू शकता, म्हणजे काढू शकता. आणि जर फक्त तुम्हाला सिक्युरिटी पाहिजे, आता 2024ला फारच प्रेशर आहे आणि नाही आता मला झेपू शकणार, कंबाईनमधून एखादी पोस्ट काढून लाईफ सिक्युअर घ्या आणि 25ला मागं लागा, काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही. डेफिनेटली तुमच्यामध्ये गट्स आहेत, तुम्ही 100% होऊ शकता. फक्त तुमच्यामध्ये स्वतःमध्ये आत्मविश्वास ठेवा. विदाउट डायरेक्शन लेस अभ्यास करू नका. त्यासाठी MPSCच्या झालेल्या प्रश्नपत्रिका ह्या तुमच्या समोर असल्या पाहिजेत. तो तुम्हाला एक आरसा आहे तुम्हाला पोस्टपर्यंत येण्यासाठी की बाबा कशा प्रकारे MPSC प्रश्न विचारतं, त्यानुसारच तुम्हाला अभ्यास जो आहे हा तुम्हाला करायचा आहे. म्हणजे एक गोष्ट कळाली, 5 विषय तुम्हाला कंबाईनपेक्षा वेगळे करायचे आहेत. पाठीमागच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचा ॲनालिसिस करायचा आहे. प्रत्येक विषयाची 2 संदर्भ पुस्तकं तुम्हाला पाठच करून ठेवा. कशाही प्रकारे त्या पुस्तकातला प्रश्न येऊ दे, तुम्हाला तो प्रश्न सुटलाच पाहिजे. आयोगाच्या झालेल्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही सोडवल्या तरीसुद्धा बऱ्यापैकी तुम्हाला आता शेवटचीच आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे रिपिटेशनसुद्धा होऊ शकतात. जॉग्राफीमध्ये रिपिटेशन होऊ शकेल, पहिल्या पेपरमध्ये इतिहास भूगोल आणि याच्या कृषीच्या, दुसऱ्या पेपरमध्ये होऊ शकेल जो राज्य घटनेचा आपला मुख्य परीक्षेचा पेपर आहे, तिसऱ्या विषयामध्ये HRD होऊ शकतात, पॉसिबिलिटी आहे, किंवा त्या पॉईंटवरती एखादा प्रश्न तुमचा येऊ शकेल. आणि चौथ्यामध्ये अर्थशास्त्र आणि सायन्स टेकमध्ये जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा रिपिटेशन होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे मिस आउट संधी अजिबात करू नका. इथून पुढं फक्त स्वतःवरती लक्ष द्या, अभ्यासावरती लक्ष द्या. बाकीच्या दुनियेचं आता तुम्हाला काही देणे घेणं नसलं पाहिजे जर तुम्हाला 2024मधून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, DYSP व्हायचं असेल तर. ठीक आहे. मला जे सांगायचं असेल, शहाण्या मुलाला समज असेल की मला काही सांगायचं आहे. ज्यांना काही समजलेलं नाही त्यांनी मग सरळ कंबाईनवरती शिफ्ट व्हा. एखादी STI असिस्टंट किंवा जी पोस्ट तुम्हाला पाहिजे असेल ती एखादी काढून घ्या आणि 2025च्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला तुम्ही नंतर हात घालू शकता, कारण तुमच्यावर बर्डन नसणार आहे कुठलंच. मग तुम्ही 100% तिथं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या पाठीमागे लागा. पण 2024ला ज्यांना कंबाईन आणि प्लस राज्यसेवा एकत्रित करायची असेल त्यांनी ह्याच गोष्टी फॉलो करावे लागतील. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.